जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नीट पेपरफुटी प्रकरणावरून नंदुरबार युवक काँग्रेस आक्रमक, महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, आंदोलनकर्ते ऐकण्याच्या भूमिकेत नसल्याने पोलिसांची कारवाई, आंदोलकांना ताब्यात घेतले। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत। देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ नंदुरबार युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीने शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेत नसल्याने आक्रमक भूमिका घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यानंतर सर्व आंदोलकांना शहादा पोलीस ठाण्यात नेण्यात आले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। यावेळी नंदुरबार जिल्हा युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यश पाटील, प्रभारी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंतकुमार सोनवणे, निलेश पाटील यांच्यासह नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांतर्फे शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले होते। याप्रसंगी शहादा पोलीस उपविभागीय प्रभारी अधिकारी सुभाष भोये, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। विद्यार्थ्यांची छळ केलेला आहे, हा या देशाचा विकास पाठवतात आणि या देशाच्या गोरगरीब त्याचा जोपर्यंत राजीनामा घेत नाही सरकार, तोपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून यांचा आमचा लाज अजिबात। आता किती कष्ट करून आपण या ठिकाणावर येत असतो आणि आज नीट सारख्या जेईने यांचा मेहनतीने कोचिंगला पाठर, मग तुमचं काय असेल स्टँड, तुमचं काय असेल, ही सरकार बदलली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे या नीट पेपर लीक मुळे संघर्ष करत होते, अभ्यास करत होते, रूमवर रात्रंदिवस अभ्यास करत होते आणि जो शेतकरीचा मुलगा असेल, जो दलितचा मुलगा असेल, आदिवासीचा मुलगा असेल, तो रात्रंदिवस सरकार करते, पेपर लीक करते। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा। यहाँ पे अंग्रेजों की गोली अपने सीने पे लेने वाला शीरीष कुमार हर यहाँ के हर जर्रे जर्रे से यहाँ के हर केलं जात आहे। या नंदुरबार जिल्ह्यातून जाणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। आंदोलन जे आहे ते केलं जात म्हणलं जात नाही। म्हणजे आम्ही काय समजायचं की हा जर या देशाचा मूळ स्टुडंट आहे, यांच्या भरोश्यावर बसलेला आहे आणि हे लोक काय पेपरची किंमत काढून पेपर लीक करतात। आता ह्या पेपर लीक विद्यार्थ्यांचा भला करण्यासाठी बसलेले आहे। आज संपूर्ण युथ काँग्रेस NSUI नंदुरबार जिल्ह्यावर रस्त्यावर पाहिजे गोरगरीब, तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाही। तो धर्मेंद्र प्रधान द्यायला पाहिजे, यासाठी आज आम्ही खूप आहोत। आज आपल्या आदिवासी भाऊ तयारी करत आहे। आदिवासी माणूस हा मोलमजुरी करून शिकवण्यासाठी बाहेर ठिकाणी पाठवत असतो आणि आम्ही सगळेच बघत आहे की 1 महिन्यापासून नीट पेपर हा लिंक झालेला आहे। 2025 मध्ये पण झाला होता आणि 26 मध्ये पण अजून घडलेला आहे। तर 2026 मध्ये एकूण 23 लाख विद्यार्थ्यांचा पेपर लीक झालेला आहे। आपण रोज बघतो सोशल मीडियावर धर्मेंद्र प्रधान। अब अगर नीट का पेपर लीक हो रहा है तो इसका मतलब क्या समझे? ये सरकार लीक है, यह सरकार वीक है। इसका जवाब इस सरकार को देना पड़ेगा। और ये नंदुरबार जिले के आप सरकारच्या करायचं काय? काँग्रेस पक्षाचं शूट करून काय फायदा? विद्यार्थ्यांवर आम्ही विद्यार्थ्यांसाठी लढायला आलोय। नाव आहे हाथों काढे यार
पीछे 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 अरे पीछे नुकसान झालं तर नाही बोलू शकता. तुमच्या बरोबर होते हे लक्षात ठेवा. हे फक्त विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करतो. सरकार घाबरलेली आहे. आम्ही एक सांगतो, धर्मेंद्र प्रधानजी राजमाती दिलाच पाहिजे, यांनीला बॅन केलं पाहिजे. धर्मेंद्र पुलिस मागे करते, धर्मेंद्र प्रधानजी पुलिस मागे करते. माहिती आहे तुम्हाला की कशा प्रकारे हे सरकार घाबरलेलं आहे. आणि नीटचे पेपर लीक झाले, किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे. किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तुमचे पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील, तर कोण येणार पुढे. हे सरकार पेपर लीक सरकार आहे आणि आमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधानजींना राजीनामा दिला पाहिजे. इंडियाला बॅन केलं काँग्रेस यांच्यातर्फे रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये आमचा एक उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान म्हणून आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेला जो घोळ आहे, विद्यार्थ्यांची जी गैरसोय झालेली आहे, आत्महत्या झालेली आहे, काही विद्यार्थ्यांनी 7 ते 8 विद्यार्थ्यांचं बळी गेलेला आहे. त्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन उभा केलेला आहे. आता पुढे याच्या पुढे काही अशा प्रकार होऊ नये म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आपला कारभार परत करावा आणि योग्य तो माणूस त्यांनी प्रशासनाने निवडावा. सत्तेत असलेल्या लोकांना जी मान चढली आणि जे लोकांचा बळी जातोय त्याच्यावर कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. आमच्या विद्यार्थी सेनेला, NSUI आणि युवक काँग्रेसच्या लोकांना हे आंदोलन करावं लागतं. ही दुर्दैवी घटना आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आज जे अराजकता माजलेली आहे भारतामध्ये, त्या अराजकतेला महागाईला, नोकऱ्या नाही, शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या नाहीत, ही त्यांना कुठेही जाण होत नाही. त्याची नोंद व्हावी म्हणून हा राष्ट्रीय महामार्ग आम्ही थांबवला असून इथलं रस्ता रोको आंदोलन करून आमचा संदेश हा थेट सत्तेत असलेल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचावा हा एक उद्देश आमचा ठेवून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि NSUIच्या आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी हा आंदोलन पुकारलेला आहे. आणि आमची विनंती आहे की सत्तेत असलेल्या लोकांना त्यांची जाण झाली पाहिजे आणि ह्या प्रकरणाला त्यांनी आळा घातला पाहिजे. देशभरामध्ये हा सध्या ज्वलंत प्रश्न आहे की नीट म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षासाठी जी टेस्ट होती त्याच्यामध्ये पेपर लीक झालेला आहे आणि खूप मोठं रॅकेट याच्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी लेखी पेपर दिल्यानंतर त्या पेपर तपासणीमध्ये खूप सारे घोटाळे आले. अनेक विद्यार्थ्यांना जाणवलंय की त्यांची जी उत्तरपत्रिका आहे ती योग्यरीतीने तपासली नाहीये. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झालेले आहेत. यानंतर काही विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये संशोधन केलं असतं त्यांना असं जाणवलंय की TCS जी वर्षानुवर्ष देशभरातील ITच्या परीक्षा किंवा या परीक्षांचं नियोजन बघायची अशा कंपनीला उडवून एका अनप्रोफेशनल कंपनीला हे परीक्षांमध्ये गुणांकन करण्याचं काम देण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून हा एक भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये अनेक होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्क कापले गेले आणि अनेक सर्वसामान्य घरातल्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे विरून गेलं. याच्यामध्ये अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या खचली आणि याच्या नैराश्यातून आज भारतभरात सुमारे 12 ते 13 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय. मित्रांनो, एक विद्यार्थी, एक पोक्त पुरुष मरतो त्यावेळी नुकसान एका घराचं होतं, पण एक विद्यार्थी ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी एक देशाचं नुकसान होत असतं. याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यातील NSUI आणि युवक काँग्रेस या दोघांनी मिळून माजी मंत्री KC पाडवी, पद्माकरजी वळवी साहेब आणि खासदार गोवालजी पाडवी यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली NSUIचे जिल्हाध्यक्ष सागर पावरा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आज इथे प्रकाशा चौफुलीवर आम्ही आंदोलन केलं. आमची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान हा जो शिक्षण मंत्री आहे हा भ्रष्टाचारी आहे आणि याला सरकारने निलंबित केलं पाहिजे, याचा सक्तीने राजीनामा घेतला पाहिजे आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे करायला सरकार अपयशी ठरत असेल तर हे सरकार उलथवून टाकण्याची ताकद या भारताच्या सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. या सरकारने ते उत्तरदायित्व स्वीकारावं आणि पाय उतार व्हावं ही आमची नम्र विनंती.